नेवासा कृषी अधिकारी कार्यालयात विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई व्हावी यासाठी दीपक धनगे यांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केलंय। अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा कृषी अधिकारी कार्यालयात विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी दीपक धनगे यांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केलंय। सरकारने दिलेले अनुदान बनावट कागदपत्रे तयार करून कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी परस्पर लाटले। या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी धनगे यांनी उपोषण सुरू केलंय। उपोषणकर्त्याने प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या 10 मागण्या याप्रमाणे आहेत। सन 2013 पासून आजपर्यंत नेवासा तालुक्यात राबविलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भरड धान्य उत्पादन योजनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी। शेतकरी बांधवांना विविध योजनांअंतर्गत बियाणे बरोबर खते, औषधे या वस्तू मोफत वितरित केल्या पाहिजे, मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही, त्याचे पैसे आकारले जातात। शासकीय योजनेअंतर्गत मिळणारी अवजारे, हातपंप इत्यादी गोरगरीब शेतकऱ्यांना न देता मर्जीतील लोकांना दिले जाते। अनुसूचित जाती जमाती उपाययोजनेअंतर्गत विशेष घटक योजनेखालील येणारे अनुदान लाभार्थींना न देता त्याची परस्पर विल्हेवाट लावली जाते। तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत झालेली कामे मार्गदर्शक नियमाने झालेली नाहीत, त्याची बोगस बिले काढण्यात आली आहेत। शासकीय योजनेअंतर्गत मुरघास युनिट ज्या गावात राबविले त्या अनुदानाची चौकशी करावी। ठिबक तुषार सिंचन संचाच्या लाभार्थ्यांची चौकशी करावी। विविध योजनांअंतर्गत आयोजित शेती शाळा प्रशिक्षणाची चौकशी करावी। फलोत्पादन यांत्रिकीकरण ट्रॅक्टर खरेदी लाभार्थ्यांना मिळाले का? शेतकऱ्यांना ठिबक, कांदा चाळ, शेततळे, सामूहिक शेततळे यांचे अनुदान योग्य लाभार्थ्यांना मिळाले पाहिजे। या आणि इतर मागण्यांसाठी दीपक धनगे यांनी उपोषण सुरू केलंय। लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने कृषी अधिकाऱ्यांनी लाखोंचा अपहार केला असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय। नेवासा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये सन 14-15 या वर्षामध्ये स्वतः तालुका कृषी अधिकारी सुधीर बाळासाहेब शिंदे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या आशीर्वादाने जवळजवळ 50 ते 60 लाख रुपयांचा अपहार केलेला आहे। त्यात शेतकऱ्यांना शासनाकडून जे बी बियाणं, खतं, औषधे, युरिया येतं, हे सगळं लोकप्रतिनिधी यांच्या आशीर्वादाने जे तालुका कृषी अधिकारी आहेत यांनी शेतकऱ्यांचे खोटे अंगठे, खोट्या सह्या आणि 100 हेक्टरवरती प्रोजेक्ट दाखवून, शेती दिन दाखवून हा सगळा 50 ते 60 लाखांचा अपहार लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने केलेला आहे। आणि यामध्ये लोकप्रतिनिधींचे जवळचे जे गरड म्हणून आहेत ते आत्माचे कंत्राटी कर्मचारी आहेत आणि हे कधीही कामावर हजर राहत नाही। यांचं कुकाण्याला एक ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र आहे। शेतकऱ्यांना येणाऱ्या जे खतं बी बियाणं आहेत ते शेतकऱ्यांना न वाटता ते ह्या कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने सुधीर शिंदे यांच्या सगळ्या हस्तकाने हे सगळं बियाणं तिथं जाऊन याची परस्पर विल्हेवाट लावली जाते। आणि शेतकऱ्यांना गेल्या 15-16 या वर्षामध्ये जवळजवळ 50 ते 60 लाख रुपयांचं शेती प्रकल्प, शेती शाळा, शेती सहली यासाठी जो निधी आलेला आहे यांनी फक्त कागदोपत्री दाखवला। वस्तुतः ग्राउंड लेवलवर मी शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या, परंतु यामधील कुठल्याही प्रकारचे मका, बाजरी आम्हाला मिळालेली नाही, खतं मिळालेली नाही असं शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलंय। शेतकऱ्यांची चीड निर्माण झालेली आहे। यात भरपूर मोठा आत्मा योजनेअंतर्गत ही शेती शाळा बाहेरगावी दाखवलेल्या आहेत। लोकप्रतिनिधी स्वतः या आत्माचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि सर्व ह्या गोष्टी माहिती असून देखील लोकप्रतिनिधी यांनी या अधिकाऱ्यांवर एक प्रकारचं कवच निर्माण केलं आणि त्यामुळे मंत्रालय स्तरावर, कृषी आयुक्त स्तरावर मी चौकशी अधिकारी नेमा म्हणून विनंती केली, परंतु ह्या लोकप्रतिनिधींच्या आणि ह्या दडपणामुळे यांनी एक तालुका कृषी अधिकारी, समकक्ष अधिकारी नेमला आणि त्यांनी सरळ याबाबतीत क्लीन चिट दिली का यात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही। म्हणजे हे एक प्रकारे प्रकरण दडपवण्याचा या शासनाचा, लोकप्रतिनिधीचा आणि ह्या कृषी अधिकाऱ्यांनी यांच्या आर्थिक हातभारामुळे हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। परंतु आता शेतकरी जागा झालेला आहे। शेतकऱ्यांना कळालंय का आपल्याला जे मका, खतं, बी बियाणं भेटलंय हे यांनी खाऊन घेतलंय आणि शेतकरी जागा होऊन आज माझ्या या उपोषणात 50 ते 60 शेतकरी उपलब्ध झालेत, सगळे येऊ राहिले, त्यांच्यात सर्व काही आता उघड होणार आहे। आणि हा जो 50-60 लाखाचा फक्त निधी आहे हा फक्त राज्याचा आहे, या केंद्राचा आहे। केंद्राचा अजून निधी मला यांनी माहिती अधिकारात अर्धवट माहिती दिल्यामुळे तो कळू शकलेला नाही, परंतु या वर्षाचा खर्च आणि एकूण यांनी जी हडप केलेली एकूण
1 ते 1.5 कोटीच्या आसपास हा खर्च शासनाने दिलेला आहे आणि हा फक्त कागदोपत्री दाखवलेला आहे. यात लोकप्रतिनिधींनी हाताशी धरून सुधीर शिंदे आणि अधिकारी कर्मचारी यांनी स्वतःचेच शास्त्रज्ञ दाखवले आणि त्यांच्या नावाने या लाखो रकमा हडप करून स्वतःच्या खिशात घातलेल्या आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, यांच्यावर कडक कारवाई करून यांना जेलमध्ये घातलं पाहिजे, तरच शेतकरी सुखी होईल. आणि या शेतकऱ्यांना हे जो निधी आलेला होता यांनी हडप केला, हा शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात यांच्या नावावर वर्ग झालाच पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.